हिंदू धर्मात 33 कोटी देव असतात. हे ऐकून डोळ्यांसमोर असंख्य देवांचा विराट दरबार उभा राहायचा. पण मनात नेहमी एकच प्रश्न घर करून बसायचा. खरंच एवढे देव असू शकतात का? तर हा आकडा कोट्यावधी देवांचा नसून एक भाषिक गैरसमज आहे. कोटी या शब्दाचे संस्कृत भाषेत 2 अर्थ होतात. पहिला कोटी म्हणजे करोड आणि दुसरा कोटी म्हणजे प्रकार किंवा वर्ग. तर इथे कोटी म्हणजे करोड नाही, तर देवांचे 33 प्रकार किंवा वर्ग म्हणजेच निसर्गाच्या 33 रूपात दिसणारी दैवी शक्ती. आता हे 33 प्रकार कोणते? तर 8 वसू म्हणजेच पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि प्रकाश. नैसर्गिक शक्तींशी संबंधित 8 देवता. 12 आदित्य म्हणजे वर्षातील 12 महिने, सूर्याच्या 12 शक्ती आणि 12 आवर्तनांचा श्वास. 11 रुद्र म्हणजे भगवान शंकरांच्या 11 रूपांचे प्रतिनिधित्व करणारी रूपे. आणि 2 अश्विनी कुमार म्हणजेच आयुष्य, आरोग्य, औषध आणि उपचारांचे देव. जणू निसर्गाचे वैद्यच आणि जीवनरक्षक. आता आलं का लक्षात? आपण असंख्य देवांची पूजा नाही करत, तर निसर्गाच्या असंख्य रूपांना देवस्वरूप पाहतो. प्रत्येक नैसर्गिक शक्ती, प्रत्येक ऊर्जा आणि प्रत्येक प्राण हेच आपल्या संस्कृतीतील 33 प्रकारचे देवी देवता आहेत.